आपण आवणी केल्यानंतर हे कामगंध सापळे जे आहेत आपल्या भात पिकामध्ये आपण साधारण आवणी केल्यापासून 20 ते 25 दिवसात आपण हे शेतामध्ये लावावे, जेणेकरून संभाव्य जी खोडकिडी आपल्या भात पिकावरती मुख्य येते तर ती येणार नाही. तर त्याद्वारे आपण खोडकिडीचा जो नरपतंग जो आहे त्याला इथे मध्ये एक गोळी जी लावलेली आहे त्याच्याद्वारे आपण आकर्षित करतो. त्यामध्ये मादीचा गंध दिले असतो आणि तो नरपतंग आकर्षित झाल्यानंतर पडतो आणि याच्यात जमा होतो आणि जमा झाल्यानंतर तो कालांतराने तो मरतो. तर हे बघा हे बांधायचं कसं त्याचं एक हे आहे. इथे बांधा इथे बांधायचं. आता हे आपल्या भात पिकाच्या वरती हे असलं पाहिजे, किमान 1 ते 1.5 फूट वरती असला पाहिजे हा. आणि त्यानंतर अजून एक थांबा, ही एक आडवी काठी याला अशी बांधून घ्यायची, डबल टिबल करून बांधतात. अजून एक सूत्र घ्या, ही घ्या, हां ठीक आहे. आता ह्या काठीचा उपयोग काय तर पक्षी जे आहेत पक्षी याच्यावरती येऊन बसतील आणि त्यांना आसपासचे जे काही आळ्या जर दिसल्या याच्यामध्ये तर इतरही किडींचं नियंत्रण होण्यासाठी ही दुहेरी जे आहेत आपण याच्यासाठी हे करतो आहोत. खोडकिडा पण आणि इतर किडींचं पण नियंत्रण त्याच्याद्वारे होईल, जेणेकरून पक्षाला याच्यावरती बसण्यासाठी जागा होईल. ती बांधताना जरा अशी आता हे बघा ही अशी अशी न होता एकदम पॅक बांधा, नंतर तुम्ही बांधून घेऊ शकता. त्यानंतर ही जी आहेत ही जी अशी प्लॅस्टिक जे आहेत असं उडतं न ठेवता हे याला पॅक बांधून घ्यायचं. तर याला बांधा इथे वजन आहे त्याला तुम्ही याची थोडी लांबी याची कमी केली तरी चालेल. आता ही 2 फूट आहेत, आपल्याला 1 फूट पुरेशी आहेत त्याला. फक्त आपल्याला उद्देश जो आहे त्याचा समजला पाहिजे. आणि हे झाकण जे आहेत याचे हे जे आहेत याच्यात बरोबर हे असं व्यवस्थित हे बसल्या गेलं पाहिजे. आता दुसरे जे आहेत ते गोळी जे आहेत गोळी द्या बरं. आता हे बघा ह्या ज्या गोळ्या ज्या आहेत आता इथं आज या शेतामध्ये पाणी कमी आहेत. हे जे आहेत आवणी केल्यानंतर जास्तीत जास्त 3-4 दिवसात आपल्याला ह्या गोळ्या ज्या आहेत आपण जे 4 सुतीचा जो लागवड केलेली असते त्याचा जो चौकोन तयार झालेला असतो 1 चुडांचा 4 चुडांचा, तर त्या चौकोनाच्या मध्यभागी ही आपण जी आहे तर ती साधारण 3 ते 4 इंच जी आहे ती आताशी खोचायची असते. तर 1 एकरला 70 किलो हे ब्रिकेट्स लागतात. गुंठ्याला तुम्हाला 1.7 किलो इतके लागतात. तर आता हे आता खोचता येते का बघा तुम्ही. आता हे याच्यात पाणी कमी आहे, खोचून बघा बरं एक. आता खोचायला इतकं म्हणजे तुम्ही सांगाल की आम्ही खोचायची कशी, आता हे उशीर झालेला आहे. येते खोचता का, पण अंगठा दुखू शकतो. तर त्याला काय करायचं, एक काठी घ्यायची अशी टोकायची आणि गोळी टाकायची आणि पायाने दाबून द्यायची. असं जरी केलं तरी होईल, पण हे सुरुवातीलाच वापरायचं असतं. आतमध्ये जायला पाहिजे किमान 3 ते 4 इंच एवढी याच्यामध्ये काळजी घ्यायची. भात लागवडीनंतर किती दिवसात 4 दिवसात लावायची. 4 दिवसाच्या आत. म्हणजे लगेच जर लावली तर काय होतं ते कदाचित तुमचं चिखलनी हे झालेली असते आणि तुम्ही लगेच आवणी केलेली असते तर तेव्हा रोप त्यांनी मुळं पकडलेली नसतात. तर त्यामुळे तुम्ही 4 दिवसात तुम्ही ते हे खोचू शकता. नाही त्यात तुरवलं जास्त जाईल म्हणून म्हटलं. त्या दिवशी जर लावता आली तर खूप चांगलं, पण नाही लावता आली तर तुम्ही 4 दिवसापर्यंत लावू शकतात. जे गर्भभात आहे त्याला आता लावलं तर होईल का नाही? होईल. अशा औषध असेल तर काही अडचण नाही. आता हे असंच देण्यापेक्षा अशी लोंबी निघते त्यात जरी लावलं तरी 50% होईल, त्याला फरक पडेल. या ठिकाणी त्याची मुळं खाली असतात ना भाताची, म्हणून ती खोल लावायची. या ठिकाणी आत्मा अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 मूल्य साखळी विकास कार्यक्रमांतर्गत भात पीक शेती शाळा वर्ग 4 च्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र येथील श्री माननीय शास्त्रज्ञ भरत कुशारे सर यांनी खोडकिड्या नियंत्रणासाठी फेरोमेन ट्रॅप्स तसेच लूर्स हे प्रत्यक्षात प्लॉटवर त्याचं प्रात्यक्षिक येतं महिला शेतकऱ्यांना करून दाखवले. त्याच पद्धतीने युरिया ब्रिकेटचा वापर कशा पद्धतीने करतात त्याचं देखील या ठिकाणी या शेती शाळेच्या वर्गास मार्गदर्शन करण्यात आले. धन्यवाद.